तरी मराठे हरणार नाही, पानिपत फ्री होणार नाही. अहो गरीब जरांगे पाटलावर यासाठी लावाला तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक सगळे एकत्र आले. मराठ्यांचे पानिपत झाले का? त्यामुळं हे आंदोलन दाबण्याचा हा प्रकार झालेला आहे. आपल्याला एक दिवस बिना फराळाचं, काल 3-3 टाईम फराळाचं काही समाज बांधवांनी केलं असेल. आणि याचिका करणारा कोण? ते भाज्याकडे पाहून जिलेबी मागतो तो. आणि आपले मराठ्याचे वकील काय त्याला घाबरते का? सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. मराठ्यांचे पानिपत झाले का? जसं पानिपतच्या 2 लढाया मराठे हरले असा ठपका ठेवला जातो, तशी ही लढाई मराठे हरले का? हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं झालं की गेल्या काही दिवसापासून आपल्या मराठा आरक्षणाच्या बातम्या किंवा जरांगे पाटलांच्या बातम्या ह्या मीडियामार्फत दाबण्यात आलेल्या आहे. त्याचं कारण असं आहे की येणारी लोकसभेमध्ये चुकीचे मेसेज हे मार्केटमध्ये जाऊ नये, त्यामुळं हे आंदोलन दाबण्याचा हा प्रकार झालेला आहे. त्यामुळं मी तमाम सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो, याला सर्व समाज बांधवांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रत्येक समाज बांधवांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हे काल म्हणजे आपण जे शिवरात्रीचा उपवास धरला असेल, त्यात तुम्ही कोणी जर निरंक उपवास धरून जर बघितला असेल तर लक्षात आलं असेल की उपवास कसा धरला जातो. म्हणजे चिडचिड किती होते. जर आपल्याला मनासारखं फराळाचं भेटलं नाही तर चिडचिड किती होती. मग मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवस जे आमरण उपोषण केलं ते कसं केलं असेल याच्यावरून तुम्हाला जाणीव होईल. आणि जी चिडचिड म्हणतायत तुम्ही की जरांगे पाटील याच्यावर संतापले, त्याच्यावर संतापले, तर चिडचिड होती की नाही होती हे तुम्हीच कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्यांच्यावर जो ठपका ठेवला जातोय, 17 दिवस उपोषण करणं जोक नाही. आपल्याला एक दिवस बिना फराळाचं, काल 3-3 टाईम फराळाचं काही समाज बांधवांनी केलं असेल. तर त्यामुळं थोडंसं त्या गोष्टीचाही विचार करा. त्या मनोज जरांगे पाटलांनी समाजासाठी किती आव्हान स्वीकारलेले आहे. एक गरीब घरचा मुलगा जो प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय. आता हे सरकारने 10% आरक्षण दिलं आणि ते कोर्टात टिकणार हे म्हणतात. ते अजून म्हणजे बाहेरच नाही आलं तर लगेच त्याच्याविषयी विरोधात याचिका दाखल झाल्या. आणि याचिका करणारा कोण? ते भाज्याकडे पाहून जिलेबी मागतो तो. आणि आपले मराठ्याचे वकील काय त्याला घाबरते का? तो भाज्याकडे पाहतो जिलेबी मागतो म्हणून. मला हे कळत नाही. मी तमाम सर्व समाज बांधवाच्या वकिलांना एक आवाहन करतो की त्वरित घराच्या बाहेर निघा आणि समाजासाठी सर्वांनी ताकदीने मराठा आरक्षणाच्या विषयी कोर्टात धाव घ्या. कारण आज तुम्ही बघा की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जाण्यासाठी हा लढा मनोज जरांगे पाटलांनी उभारलेला आहे. यात एका तरी ओबीसीच्या वकील बांधवांनी कोर्टात धाव घेतली का? मग हा कुठली याचिका करायची की हाच, कुठली याचिका करायची हा, यांनी काय ठेका घेतला का? याचं मराठ्यांनी काय घोडं मारलं यांनी ते जाहीर करावं. मराठ्यांविषयी याचा इतका राग का, हे माझं म्हणणं आहे. आणि ते चॅलेंजही झालं आणि कोर्टाने सरकारला फटकारलं की तुमची बाजू लवकरात लवकर मांडा. हे काल परवाच कोर्टाचं निकाल आहे. तर मग सरकार जे म्हणतंय की आम्ही 10% दिलं, आता त्याला चॅलेंज व्हायला चालू झाली. आता काय करणार तुम्ही? आणि आमच्यावर ठपका ठेवला जातो, आपल्या ह्या आंदोलनावर ठपका ठेवला जातो की यांच्या मागं याचा हात आहे, त्याचा हात आहे. अहो गरीब जरांगे पाटलावर यासाठी लावाला तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक सगळे एकत्र आले. मग तुमच्याच मागे ते सगळे आहेत. हे फक्त तुम्ही पब्लिकला गोलमाल करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या मागे कुणीच नाही. आम्ही कुण्याही एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या एका राजकीय नेत्याच्या विरोधात नाही. आम्ही सर्व पक्षाच्या विरोधात आहे. कारण तुम्ही सर्व तुमचे मुद्दे जर पास करायचे एकत्र येतात. मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा ज्वलंत असताना तुम्ही लोकसभेची आचारसंहिता लावण्याचा प्रयत्न करीत आहे, यासाठी लावण्याचा प्रयत्न करीत आहे.
आमच्या गोरगरीब तरुणांवर, निर्दोष तरुणांवर जे नोकऱ्यांचं स्वप्न पाहते त्यांच्यावर तुम्ही रास्ता रोको सारखे हे गुन्हे नोंदवले, त्यांचे करिअर बरबाद केले. आज ते पोरं अशा विचारात आहे की आता असा ना तसा आपल्यावर गुन्हा झाला, मग आपण अजून काय आंदोलन करायचे नाही. पण लढा हा शांततेचा आहे, गरजवंत मराठ्यांचा आहे. म्हणून सर्व सर्व जे समाज बांधव आहे आपले तरुण, हे यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे. आज इतके लाखो तरुण आपले नैराश्यात गेलेले आत्महत्या करीत आहे, तर त्यांचा कोणी विचार करणार आहे की नाही करणार आहे का? फक्त हीच धूळफेक चालू राहणार. अजून आम्ही आमचे किती तरुण हे शहीद करायचे. आणि मराठे पानिपत हरले हा ठपका असतो. मराठे उपासमारीमुळे हरले, त्यांना वेळीच रसद पुरली नव्हती. पण आता ह्या जे मराठ्यांचं आंदोलन चालू आहे, यांना उपोषणाची सवय, उपाशी राहायची सवय लागलेली. त्याच्यामुळं कितीही दिवस लागले तरी मराठे हरणार नाही, पानिपत 3 होणार नाही. आता हे पानिपत गनिमी काव्यानं लढला जाणार आहे आणि तो गनिमी कावा लवकरच आपण तो जाहीर करू.